हेलो चेक. चेक. हेलो. हेलो चेक. हेलो. हेलो. हेलो चेक. हेलो. हेलो. हेलो चेक. हेलो. हेलो. ओके रेडी. जय हिंद सर. माफ करा सर, आज माझ्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. आज आज पोलिसांबद्दलही बरंच काही वाईट ऐकून घ्यावं लागलं असेल तुम्हाला. आ? मी मी असं का केलं? नाईलाज होता सर माझा. खूप कष्ट करून पोलीस बनलो. लग्न झालं स्नेहल. माझी बायको खूप जीव आहे सर तिचा माझ्यावर. म्हणजे आपला नवरा पोलीस आहे याचं फार कौतुक वाटतं तिला. सगळ्या मित्रांच्यात नातेवाईकांच्यात तिला माझ्याबद्दल बोलत असताना बघून ना भरून यायचं. म्हणजे अगदी सगळं सुरळीत चालू होतं. म्हणजे माझ्या ड्युट्या वेळोवेळी बाहेर जाणं, अशी रोजची होणारी चिडचिड, कित्येक दिवस आमच्यात असलेला दुरावा. हा पण याबद्दल एकदाही तक्रार केली नाही सर तिनं माझ्याकडं. तिचं प्रेम कळायचं मला. मग तिला जरा लाडानं जवळ घेतलं की तिचा रुसवा आपोआप निघून जायचं. प्रेमात आणि कर्तव्यात वेढलेल्या आमच्या आयुष्यात कसलीच कमतरता नव्हती. आणि 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 त्यातच अजिंक्य जन्माला आला. आलेले आलेले. अगं माझे बबडू. कोण आहे बाप्पा? कोण आहे बाप्पा? त्या कोवळ्याच्या जीवाला पुरेसा वेळही देता येत नव्हता मला. बघता बघता अजिंक्य वर्षभराचा झाला. आणि आणि त्याच्या पहिल्याच वाढदिवसा दिवशी माझी बदली न्यायाधीश साहेबांचा अंगरक्षक म्हणून झाली. आमचे साहेब आमची विचारपूस करायचे, आम्हाला काय हवंय काय नकोय सगळं बघायचे. पण नंतर नंतर कळालं की हे सगळं नाटक होतं. खरं तर आम्ही किती पाण्यात होतो ना हे बघायचं होतं त्यांना. हे म्हणा मी तर गरीब घरचा हे त्यांना कळालं होतं. आणि याच गोष्टीचा ते फायदा घेऊ लागले. मग काय रोजचा आपला अपमान, शिवाय खायच्या, यांच्या आठवड्याचा बाजार आम्ही करायचा, यांच्या बागेला पाणी आम्ही घालायचं, यांच्या गाड्या धुवा पुसता, लाईट बिल पाणी बिल किराणा बिल सगळं सगळं. कायदेशीर नोकर करून टाकलं तर सालेन. पुढचे काही दिवस असेच गेले. पण एका दिवशी अजिंक्य अचानक आजारी पडला. मी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न केला तर साहेब म्हणाले, देशपांडे मुलगा आजारी आहे, ताप आलाय त्याला, थंड पाण्याच्या बट्ट्या ठेवायला सांगा बायकोला होईल. त्यासाठी घरी जाण्याची काही गरज नाही, कळलं? निघा. मी स्नेहलला फोन केला. हॅलो स्नेहल, हे बघ मला नाही येता येणार. अगं का म्हणजे हे बघ मी सकाळी येतो, मग अजिंक्यला दवाखान्यात घेऊन जाऊयात, ठीक आहे? हा. नोकरी आणि नातं यांच्यातलं नेमकं काय निवडावं काहीच कळत नव्हतं मला. मी कशी बशी रात्र आटपली आणि सकाळी निघणार तोच साहेबांनी फरमान काढलं, देशपांडे ओ देशपांडे, आमच्या मुलाला आणि बायकोला जरा शॉपिंग करायची, तेवढी करून आण.
हो साहेब, माझा मुलगा तिकडे आजारी आहे, त्याला दवाखाना देशपांडे. अहो तासाभराच तर प्रश्न हा. अहो पण माझा देशपांडे नोकरी करायची आहे ना? हा हा. हा. साहेबांनी नोकरीची तंबी दिली. त्यात त्यात तासाभराच्या शॉपिंगला 4 तासांहून अधिक वेळ चालला होता. सारखा सारखा स्नेहलचा फोन येत होता. तेवढ्यात मॅडम आणि त्यांचा मुलगा पार्किंग लॉट मधून येताना दिसले. मी स्नेहलचा फोन पिकअप केला. हॅलो स्नेहल, आहे बघ माझं इथलं सगळं काम झालंय, तू आवरून ठेव, मी येतोच आहे. हा कशाला? अगं कशाला म्हणजे काय, अजिंक्यला दवाखान्यात न्यायचंय. त्याची काही गरज नाहीये. मुलगा गेला तुमचं, तुम्ही करा तुमची नोकरी. हॅलो स्नेहल, हॅलो हॅलो. अजिंक्य गेला म्हणजे? मला मला काहीच कळत नव्हतं. डोकं डोकं बिडबिडायला लागलं होतं माझं. स्वतःचाच खूप खूप राग येत होता मला. काय करावं काहीच कळना. तेवढ्यात तेवढ्यात समोरून मॅडम आणि त्यांचा मुलगा येताना दिसला. मी रिव्हॉल्वर काढली आणि बंदुकीत जेवढे गोळे होते तेवढ्या सगळ्या झाडून उडवून टाकलं दोघांना. मान्य मान्य सर, माझं चुकलंय. पण पण आपल्या पैशाचा असा असा गैरवापर करून सरकारी नोकरदारांना गुलामासारखं वागवणारा प्रत्येक व्यक्ती यामध्ये दोषी आहे. खर तर यामध्ये मी सुद्धा आहे. कारण कारण मला होणाऱ्या त्रासाबद्दल मी जर वेळीच तक्रार केली असती तर आज कदाचित आजी आजी I'm sorry, sorry, sorry. सर आम्हाला ही मन आहे, भावना आहेत, पोराबाळांचा जेवाळ आहे. लोकांना काय वाटत, अरे यांचं काय जाते, पोलीस रे, हा पोलीस जातच हरामखोर, पगार लट्ट मिळतो तर मिजाज करायला काय कमी नाही. या 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 असल्या लोकांची ना कीव येते मला. अरे मुठभर चंदण्यांसाठी आव्हाडाला दोष देणार हे लोक यांचं काय. पण पण का? अरे आम्ही तुमचे संरक्षक आहोत ना रे. तुमच्यावर होणारा प्रत्येक पहिला वार आम्ही झेलतो का? का तर आम्ही तुमचे संरक्षक. नाही सर, या वर्दीशिवाय मी कोणाची दशत नाही खपून घेणार. सर सर आज परिणामांची कल्पना असून देखील एका जबाबदार व्यक्तीकडून असं काहीतरी घडत असेल ना तर याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी सरकार जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. दॅट्स ऑल सर. जय हिंद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि याच्यानंतर विशाल वांकीकर आपल्या समोर येतोय. विशाल वांकीकर आणि त्यानंतर आपण प्राइस